नमस्कार मित्रांनो, मी अमर लर्न इंग्लिश ट्रू स्टोरी या सिरीजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण एक नवीन स्टोरी घेऊन आलो. या स्टोरीचं नाव आहे अकबर बिरबल स्टोरी द 3 क्वेश्चन. चला तर मित्रांनो, या स्टोरीला आपण सुरुवात करूया. वन्स अपॉन अ टाइम इन द कोर्ट ऑफ एम्परर अकबर. बघा, वन्स अपॉन अ टाइम इन द कोर्ट ऑफ एम्परर अकबर देअर लिव्ड अ वाईस अँड क्लेवर ॲडवायझर नेम्ड बिरबल. आता बघा, वन्स अपॉन अ टाइमचा अर्थ होतो एकेकाळी. ओके, इन द कोर्ट ऑफ एम्परर अकबर. बघा, इन हे प्रिपोजिशन आहे. इनचा अर्थ होतो मध्ये. इन द कोर्ट, कोर्ट म्हणजेच काय तर दरबार. ओके, द कशासाठी वापरले? ज्या वेळेला आपण एखाद्या स्पेसिफिक घटकाचा, विशिष्ट घटकाचा वापर करतो त्यासाठी आपण द हे आर्टिकल वापरतो. इथे कोर्टनुसार काय आले? द वापरण्यात आलेलं आहे. ऑफचा अर्थ होतो मित्रांनो चाचीचे, म्हणजेच बघा एम्परर अकबर. ओके, एम्पररचा अर्थ होतो सम्राट, म्हणजेच सम्राट अकबर या बादशहाच्या दरबारामध्ये. ओके, देअर लिव्ड अ वाईस अँड क्लेवर ॲडवायझर नेम्ड बिरबल. बघा, देअर तेथे म्हणूया, लिव्ड सिंपल पास्ट टेन्सची रचना मित्रांनो. लिव्हचा विटू झालाय लिव्ड, ईडी लागलेला इथे. ओके, तर तेथे कोण राहायचा? एक वाईस. वाईस म्हणजे ज्ञानी असं आपण म्हणूया. आता इथे अ आर्टिकल वापरले. अचा उद्देश ज्या वेळेला सिंग्युलर काउंटेबल नाउन म्हणजे एक वचनी तुम्हाला एखादं नाउन सांगायचं असेल त्यावेळेला अ किंवा ॲनचा वापर करतात. आता बघा, कोण राहायचा? तेथे एक ज्ञानी, वाईस म्हणजे ज्ञानी, अँड क्लेवर ॲडवायझर. क्लेवरचा अर्थ होतो हुशार म्हणूया, ॲडवायझर म्हणजे सल्लागार, नेम्ड बिरबल. बघा, काय होतं पूर्ण अर्थ? वन्स अपॉन अ टाइम इन द कोर्ट ऑफ एम्परर अकबर. एकेकाळी सम्राट अकबर या बादशाच्या दरबारामध्ये तेथे एक ज्ञानी आणि हुशार सल्लागार राहायचा, त्याचं नाव होतं बिरबल. पुढे बघा, द एम्परर ग्रेटली ॲडमायर्ड बिरबल फॉर हिज इंटेलिजन्स अँड क्विक थिंकिंग. बघा, द एम्परर, एम्परर सम्राट, ग्रेटली ॲडमायर. मित्रांनो, ॲडमायरचा अर्थ होतो प्रशंसा करणं, एखाद्याचं कौतुक करणं, एखाद्याची स्तुती करणं. मग सम्राट कुणाची स्तुती करायचा? बिरबल बादशाची. ओके, फॉर म्हणजे साठी, हे प्रिपोजिशन आहे बघा. हिज इंटेलिजन्स, हिज म्हणजे त्याच्या, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. ओके, अँड क्विक थिंकिंग, क्विक म्हणजे चपळाईने, लगेच असं आपण त्याला म्हणूया. थिंकिंग म्हणजे विचार करण्याची क्षमता, म्हणजेच काय तर तो प्रत्येक गोष्टीवरती चपळाईने विचार करायचा, त्याची बुद्धिमत्ता होती असं तो म्हणतो. पुढे बघा, वन डे Emperor Akbar was pondering life's 3 most significant questions and decided to put them to his courtiers including Birbal. बघा, वन डे एके दिवशी एम्परर अकबर वॉज पॉन्डरिंग. आता मित्रांनो, हे जे सेंटेन्स आहे ना, याच्यामध्ये पास्ट कंटिन्युअस वापरण्यात आलेला आहे. बघा, एम्परर अकबर हा झाला तुमचा सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट नंतर वॉज आलाय, म्हणजेच काय तर पास्ट कंटिन्युअस मधलं बघा, सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस फर्ब प्लस आयएनजी. बघा, फर्ब काय? पॉन्डर, पॉन्डरला लागलाय आयएनजी. ओके, म्हणजे पास्ट कंटिन्युअस झाला. आता पास्ट कंटिन्युअसची डेफिनेशन काय होते? इट इज युज्ड टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच वॉज गोइंग ऑन इन द पास्ट. अशी घटना जी भूतकाळामध्ये चालू होती ते सांगायचं असेल तर तुम्हाला चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा लागतो. आता बघा मित्रांनो, येतं एम्परर अकबर वॉज पॉन्डरिंग. पॉन्डर म्हणजे विचार करणे. बघा, एकदा एम्परर अकबर, सम्राट अकबर हे विचार करत होते, त्यांची क्रिया चालू होती. लाईफ्स, बघा लाईफला ॲपोस्ट्रॉफी यस लागला. या ॲपोस्ट्रॉफी यसचा अर्थ होतो चाचीचे, म्हणजे आयुष्याचे असं आपण त्याला म्हणूया. आयुष्याचे 3 महत्वाचे प्रश्न. बघा, मोस्ट सिग्निफिकंट, सिग्निफिकंटचा अर्थ होतो महत्वाचे. मग एकदा अकबर बादशाह आयुष्याच्या 3 महत्वाच्या प्रश्नाविषयी चिंता करत होता. अँड डिसाइडेड, बघा डिसाइड म्हणजे ठरवणं, डिसाइडचा विटू झाला ईडी लागलाय, डिसाइडेड झालं. टू पुट देम, पुट म्हणजेच ठेवणे, देम म्हणजेच त्यांना, टू म्हणजे आपण म्हणूया ला. ओके, हिज कोर्टियर्स, कोर्टियर्स म्हणजे दरबारी. एक दिवशी बिरबल त्याच्या आयुष्यामधल्या सर्वात महत्वाच्या 3 प्रश्नांबद्दल विचार करत होता आणि त्याने डिसाईड केलं, ठरवलं की त्या प्रश्नांना त्याच्या दरबारांसमोर इन्क्लुडिंग बिरबल, इन्क्लुडिंग म्हणजे समाविष्ट, बिरबलला गृहीत धरून समोर असणारे जे दरबारी आहेत या सर्वांना मिळून आपण असा हा प्रश्न विचारावा असं अकबर बादशाहला वाटलं. ओके, नेक्स्ट बघा, ही कॉल्ड हिज कोर्टियर्स अँड आस्क्ड, कॅन यू टेल मी द 3 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन लाईफ. बघा, ही कॉल्ड हिज कोर्टियर. कॉल्ड, बघा कॉलचं फिटू झालं ईडी लागलाय. ओके, हा सिंपल पास्ट टेन्सची रचना आहे. ओके, सब्जेक्ट प्लस फिटू, अशी घटना भूतकाळात घडून गेली हे सांगण्यासाठी सिंपल पास्ट वापरतात. ही कॉल्ड हिज कोर्टियर्स, अकबर बादशहाने त्याने त्याच्या दरबाऱ्यांना, कोर्टियरला
बोलवलं. ओके. अँड आज बघा, आजचं V2 झालं, ईडी लागले आणि विचारलं कॅन यू टेल मी. मित्रांनो, कॅनचा वापर एखादी गोष्ट करू शकणे यासाठी कॅनचा वापर करतात. येथे कॅनचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केलाय. बघा, आहे का नाही. कॅन यू टेल मी, तू मला सांगू शकतो का, द 3 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन लाईफ. तो त्यांच्या दरबारांना म्हणाला की मला तुम्ही सांगू शकता का सर्वात महत्वाचे आयुष्यामधील 3 प्रश्न कोणते. पुढे बघूया. द कोर्टियर्स वर परप्लेक्स अँड कुडंट कम अप विथ सॅटिस्फॅक्टरी आन्सर. बघा, द कोर्टियर्स म्हणजे दरबारी. आता कोर्टियर्स नंतर इथे वर आलाय. मित्रांनो, आता फक्त एक कोर्टियर असता तर इथे वॉज आला असता, परंतु इथे यस हे सफिक्स लागलंय म्हणजेच प्लुरल झालेलं आहे. सर्व ते दरबारी होते ना. वर परप्लेक्स्ड. मित्रांनो, सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस फी3 परफेक्टचा ईडी झालाय, फी3 झालाय. ओके, म्हणजे ही सिंपल पास्ट मधली पॅसेजची रचना आहे. आता बघा, परप्लेक्सचा अर्थ होतो गोंधळणे, गोंधळात पडणे असं आपण म्हणूया. ज्या वेळेला अकबराने त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेला सर्व दरबारी परप्लेक्स्ड झाले म्हणजेच गोंधळून गेले. अँड कुडंट कम अप विथ सॅटिस्फॅक्टरी आन्सर. आता मित्रांनो, कुडचा अर्थ होतो एखादा व्यक्ती भूतकाळात ती गोष्ट करू शकला, म्हणजे ती गोष्ट करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं हे सांगण्यासाठी कुडचा वापर केला जातो. आता इथे कुडचं निगेटिव्ह वापरले म्हणजे तो व्यक्ती करू शकला नाहीये, ती कृती करू शकला नाही. बघा, कुडंट कम अप, कम म्हणजे सीएनए, विथ सॅटिस्फॅक्टरी आन्सर. सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक. विथ हे प्रिपोजिशन आलंय. ओके. आता बघा, द कोर्टियर्स वर परप्लेक्स, जे दरबारी होते ते पूर्णपणे गोंधळून गेले होते. अँड कुडंट कम अप विथ सॅटिस्फॅक्टरी आन्सर, आणि ते सर्व दरबारी एक समाधानकारक उत्तराकडे येऊ शकले नाही. द एम्परर देन टर्न टू बिरबल हु स्टेप्ड फॉरवर्ड विथ कॉन्फिडन्स. बघा, द एम्परर जो सम्राट होता, देन म्हणजे नंतर, टर्न टू म्हणजे वळला, टर्नचं V2 वापरलं, ईडी वापरलं, नंतर सम्राट कुणाकडे वळला, बिरबलकडे वळला. आता हु हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरण्यात आलेलं आहे म्हणजे 2 वाक्य जोडण्यासाठी. हु स्टेप्ड फॉरवर्ड. आता हुचा अर्थ येथे कोण होतो का, नाही, तर हुचा अर्थ येथे होतो जो की. कुणासाठी वापरले, बिरबलसाठी. बिरबल जो की स्टेप्ड फॉरवर्ड, फॉरवर्ड म्हणजेच पुढे, विथ म्हणजे सोबत, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. नंतर बघा, सम्राट बिरबलाकडे वळला आणि जो बिरबल होता जो की आत्मविश्वासाने समोर आला, म्हणजेच काय, मी उत्तर देतो असं तो म्हणाला. युअर मॅजेस्टी सेड बिरबल. बघा, से म्हणजेच मनने, सेचं V2 झालं सेड. बिरबल म्हणाला, हो महाराज. द 3 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन लाईफ आर. आयुष्यामधले 3 महत्वाचे प्रश्न आहेत. फेन इज द राईट टाइम टू डू समथिंग. फेन जेव्हा म्हणतो. ओके. फेन इज द राईट टाइम, योग्य वेळ आहे. टू डू समथिंग, काहीतरी करण्याची योग्य वेळ केव्हा आहे, हा एक महत्वाचा प्रश्न. दुसरा प्रश्न, हु इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. सर्वात महत्वाचा, इम्पॉर्टंट पर्सन म्हणजेच कोण, महत्वाचा व्यक्ती कोण आहे. ओके. आता मित्रांनो, येथे बघा मोस्ट वापरलाय. ओके. आता इम्पॉर्टंट हा ऍडजेक्टिव्ह आहे. तुम्हाला माहिती आहे डिग्रीचे 3 फॉर्म आहेत. पहिला आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, तिसरा आहे सुपरलेटिव्ह डिग्री. इम्पॉर्टन्सचा अर्थ होतो महत्वाचं. हे झालं पॉझिटिव्ह डिग्री मधलं. तुम्हाला याला कंपॅरेटिव्ह करायचं असेल तर मोर इम्पॉर्टंट म्हणजे त्यापेक्षा अधिक महत्वाचं, आणि सर्वात महत्वाचं सांगायचं असेल तर तुम्हाला मोस्ट वापरावं लागतं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मोस्ट वापरता तेव्हा तुम्हाला त्या मोस्ट समोर द घ्यावं लागतं, म्हणजेच काय, ते सर्वात मोठं किंवा सर्वात महान हे दाखवत असतं. ओके. बघा, ही इज द मोस्ट इम्पॉर्टंट. बघा, मोस्ट नुसार द वापरले, सुपरलेटिव्ह डिग्री असल्यामुळे. हु इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. दुसरा प्रश्न बघा, सर्वात महत्वाचा व्यक्ती कोण आहे. आणि बघा, अँड व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू. आणि अशी कोणती महत्वाची गोष्ट आहे जी आपण करायला पाहिजे, असा तिसरा प्रश्न होता. ओके. पुढे बघा, इम्प्रेस्ड बाय बिरबल्स रिस्पॉन्स द एम्परर नॉडेड अँड आस्क्ड कॅन यू एक्सप्लेन युअर आन्सर. बिरबल. बघा, इम्प्रेस. बघा, इम्प्रेस म्हणजे प्रभावित होणे. इम्प्रेसचं V2 झालंय, ईडी लागलंय, म्हणजे सिंपल पास्टची रचना आहे. इम्प्रेस्ड बाय बिरबल्स रिस्पॉन्स. परत बघा मित्रांनो, इथे अपॉस्ट्रॉफी यस लागला, याचा अर्थ होतोय चाचीचे. रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. ओके. बिरबलच्या प्रतिसादाने द एम्परर कसा झाला, इम्प्रेस झाला, प्रभावित झाला. द एम्परर नॉडेड अँड आस्क्ड. आता मित्रांनो, रूट शब्द येतो NOD. नॉड म्हणजेच काय, तर मान हलवणे, म्हणजेच काय, तर होकारार्थी मान हलवले असं म्हणूया. एखाद्याने तुम्हाला एखादा प्रश्न विचारलाय, तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही काय करतात, मान हलवून सांगता की हो बरोबर आहे, मला माहित आहे. नसेल तर तुम्ही नकारार्थी मान डोलवता. मग नॉडचा अर्थ होतो मान डोलावणे असं आपण म्हणूया. द एम्परर नॉडेड अँड आस्क्ड. बघा, एम्पररने मान डोलावली आणि त्याने विचारलं
कॅन यू एक्सप्लेन युअर आन्सर बिरबल? बिरबल, तू तुझं आन्सर एक्सप्लेन करू शकतो का, स्पष्ट करू शकतो का, असं त्याने विचारलं. बिरबल स्माइल्ड अँड रिप्लाय, सर्टनली युअर मॅजेस्टी. बघा, बिरबल स्माइल्ड, सिंपल पास्ट रचना आहे. स्माइल म्हणजे हसणे, इथे ईडी झालाय. ओके, सिंपल पास्ट. बिरबल हसला आणि बिरबलने रिप्लाइड केलं. रूट शब्द येतो REPLY, रिप्लाय म्हणजे प्रत्युत्तर देणे. रिप्लायडचा V2 झाला रिप्लाइड, इथे V2 वापरण्यात आलेला आहे. बिरबल हसला आणि बिरबलाने प्रत्युत्तर दिलं. सर्टनली युअर मॅजेस्टी, सर्टनली निश्चितपणे किंवा नक्कीच महाराज मी उत्तर देऊ शकेल. द राईट टाइम टू डू समथिंग इज नाव. बघा, द राईट टाइम टू डू समथिंग इज नाव. एखादी गोष्ट करण्याची योग्य वेळ कोणती आहे, तर ती आहे नाव, म्हणजेच काय, आता. कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुम्ही आतापासूनच सुरुवात केली पाहिजे. ओके, बघा पुढे सेंटेन्स. मेनी अपॉर्च्युनिटीज आर लॉस्ट बाय वेटिंग फॉर द परफेक्ट मोमेंट. मेनी अपॉर्च्युनिटीज, मेनी म्हणजे पुष्कळ, अपॉर्च्युनिटीज म्हणजेच संधी. खूप साऱ्या संध्या या लॉस्ट केल्या जातात. मित्रांनो, आर नंतर लूज या वर्बचा V3 वापरलाय. सिंपल प्रेझेंट मधलं पॅसेजची रचना आहे. आता लूज म्हणजे गमावणे, लूजचं V3 झालं लॉस्ट. म्हणजेच बघा, मेनी अपॉर्च्युनिटीज आर लॉस्ट, खूप साऱ्या संधी गमावल्या जातात. बाय वेटिंग फॉर द परफेक्ट मोमेंट, परफेक्ट परिपूर्ण, मोमेंट म्हणजे क्षण. परफेक्ट मोमेंटची, परिपूर्ण क्षणाची वाट पाहत असताना खूप साऱ्या संधी आपण हरवून बसतो, गमावून बसतो. ओके, पुढे बघा. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इज द वन यू आर विथ ॲट द मोमेंट बिकॉज दे डिझर्व युअर फुल अटेन्शन अँड रिस्पेक्ट. आता पहिला प्रश्न तर क्लिअर झाला की बाबा कोणती गोष्ट करण्याची योग्य वेळ काय आहे, तर आता आता दुसरा प्रश्न बघा. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इज द वन यू, म्हणजेच काय, सर्वात महत्वाचा आयुष्यातला व्यक्ती कोण आहात, तर ते आहे तुम्ही. कारण बघा, यू आर विथ ॲट द मोमेंट, का, तर तुम्ही त्या क्षणाला फक्त तुमच्यासोबत असता. बिकॉज, कारण की दे डिझर्व युअर फुल अटेन्शन. डिझर्व म्हणजेच एखादी गोष्ट करण्याच्या लायक असणे. युअर फुल अटेन्शन, पूर्णपणे लक्ष, आणि रिस्पेक्ट म्हणजे आदर. म्हणजे असा फक्त एकमेव व्यक्ती तुम्ही आहात की तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष एखाद्या कामावरती केंद्रित करू शकता आणि स्वतःबद्दल तुमचा रिस्पेक्ट असू शकतो, स्वतःबद्दल तुम्हाला आदर असतो, असं आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, सर्वात महत्वाचं व्यक्ती तुम्ही आहात. नंतर बघा तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू गुड बिकॉज दॅट रिफ्लेक्ट्स आवर कॅरेक्टर अँड व्हॅल्यू. आणि तिसरा प्रश्न होता, सर्वात महत्वाचा आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे. आता इथे बघा, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू, आपण सर्वात महत्वाचं काय केलं पाहिजे, तर टू डू गुड म्हणजेच चांगले कामं केले पाहिजे, आयुष्याचं चांगले कृत्य केले पाहिजे. बिकॉज, कारण की दॅट रिफ्लेक्ट्स आवर कॅरेक्टर. रिफ्लेक्टचा अर्थ तो प्रतिबिंबित करणे किंवा परावर्तित करणे. जर आपण चांगले कामं केले तर त्यातून तुमचं कॅरेक्टर, तुमचं चारित्र्य प्रतिबिंबित होतं आणि तुमचे व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, म्हणजे नैतिक मूल्य लोकांना तुम्हाला त्याद्वारे कळतात. ओके, नेक्स्ट बघा. एम्परर अकबर ॲडमायर्ड बिरबल्स विजडम अँड अपलॉडेड हिज इनसाइटफुल आन्सर. एम्परर अकबर ॲडमायर, आणि यामुळे एम्परर अकबर, सम्राट अकबराने बिरबलाच्या विजडमचा, बिरबल्स विजडम बघा, बिरबलाच्या शहाणपणाला ॲडमायर केलं, म्हणजेच कौतुक केलं. सिंपल पाच प्रश्न. अँड अपलॉडेड, अपलॉड APPLAUD हा रूट शब्द आहे. अपलॉडचा अर्थ होतो कौतुक दर्शवण्यासाठी टाळ्या वाजवणे. बघा, अपलॉडेड आणि अकबर बादशाने टाळ्या वाजवल्या. हिज इनसाइटफुल आन्सर, इनसाइटफुलचा अर्थ होतो अंतर्दृष्टी, म्हणजेच काय, तर स्वतःबद्दल असणाऱ्या आत्मीय ज्ञानातून त्याने ते उत्तर दिलं. त्यामुळे अकबर बादशाने त्याच्यासाठी कौतुकाचे शब्द उद्गारले, तसेच त्याच्यासाठी अपलॉड केलं, टाळ्या वाजवल्या. He appreciated the depth of thought behind Birbal's simple yet profound explanation. बघा, he appreciated, appreciate म्हणजे प्रशंसा करणे. या appreciateला ED लागलाय, सिंपल पास्ट झालाय. He appreciated, त्याने कौतुक केलं, प्रशंसा केली. The depth of thought, बघा, डेप्थ म्हणजेच खोली असं आपण म्हणूया. थॉट म्हणजेच विचार, विचारांची खोलीबद्दल त्याने कौतुक केलं. बिहाइंड म्हणजे चा मागे. बिरबलच्या, बिरबल्स म्हणजे बिरबलच्या. सिंपल येट प्रोफाउंड एक्सप्लेनेशन. जरी बघा, येटचा अर्थ होतो जरी, जरी त्याचं उत्तर हे साधं असलं, सोपं असलं, तरी त्यानं त्या उत्तराचं एक्सप्लेनेशन कसं केलं होतं, प्रोफाउंड केलं होतं. प्रोफाउंड म्हणजे खोलवर, अगदी खोलवर विचार करून केलेलं एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण.
ओके, पुढे बघा, फ्रॉम दॅट डे ऑन, आणि त्या दिवसापासून अकबर हेल्ड बिरबल्स विजडम इन हाय रिगार्ड अँड ऑफन सॉट हिज ॲडवाइस ऑन इम्पॉर्टंट मॅटर. फ्रॉम दॅट डे ऑन, फ्रॉम म्हणजे पासून, फ्रॉम दॅट डे ऑन त्या दिवसापासून अकबर हेल्ड बिरबल्स विजडम, बघा अकबरने बिरबलचं जे शहाणपण आहे त्याला हाय रिगार्ड केलं, म्हणजेच काय, सर्वोत्तम असं समजलं की सर्वात बुद्धिमान कोण आहे, बिरबल आहे. ऑफन सॉट हिज ॲडवाइस, आणि सॉक बघा, सीक म्हणजे विचारणे, सीकचं विटू झालं सॉट. ओके, हिज ॲडवाइस ऑन इम्पॉर्टंट मॅटर्स, त्याच्या राज्य दरबारामधील कारभारामधील ज्या महत्त्वाच्या बाबी होत्या त्याबद्दल अकबर बादशाह नेहमी बिरबलाचा सल्ला घ्यायचा, ॲडवाइस घ्यायचा, असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, ही स्टोरी होती. या स्टोरीमध्ये महत्त्वाचे वर्ड बघूया, म्हणजे व्होकॅब्युलरी सुद्धा तुमची स्ट्रॉंग होईल. बघा, पहिला वर्ड वन्स अपॉन अ टाइमचा अर्थ होतो एकेकाळी, कोर्टचा अर्थ होतो दरबार, नंतर आहे वाईस, वाईसचा अर्थ होतो ज्ञानी, ॲडवायझरचा अर्थ होतो सल्लागार, नंतर आहे ॲडमायर्ड, तुम्हाला पॅसेजमध्ये होतं. या ॲडमायर्डचा फी1 येतो बघा, हा ADMIRE, हा फी1, ॲडमायर्ड हा फी2 झाला, फी3 सुद्धा ॲडमायर्डच आहे. ॲडमायरचा अर्थ होतो कौतुक करणे, येथे ED लागला म्हणून कौतुक केले असं आपण त्याला केलं. ओके, पॉन्डरिंग बघा, पॉन्डरिंग होता, पॉन्डरिंगचा रूट शब्द होता पॉन्डर. पॉन्डर म्हणजेच काय, तर विचार करणे, एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ विचार करणे, चिंतन करणं, त्याला पॉन्डर असं आपण म्हणतो. ओके, सिग्निफिकंटचा अर्थ होतो महत्वाचं. नंतर होता इन्क्लुडिंग, दिला होता पॅसेजमध्ये, रूट शब्द येतो इन्क्लूड, INCLUD. इन्क्लूडचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीमध्ये समाविष्ट करणे किंवा त्याचं नाव नोंदवणे. पॅसेजमध्ये होता परप्लेक्स, सिंपल पास्ट टेन्स, ED लागला होता, रूट शब्द येतो परप्लेक्स, तिन्ही रूप दिलेत बघा, परप्लेक्स, 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 ED लागला. परप्लेक्सचा अर्थ होतो गोंधळून जाणे. नंतर आहे बघा सॅटिस्फॅक्टरी. सॅटिस्फॅक्शन हा शब्द तुम्ही ऐकला असेल, सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान, तर सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक असं आपण त्याला म्हणूया. ओके, नंतर बघा फॉरवर्ड, फॉरवर्डचा अर्थ होतो पुढे. नंतर आहे कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्सचा अर्थ होतो आत्मविश्वास. नंतर आहे इम्प्रेस, बघा ED लागलाय, इम्प्रेसचा अर्थ होतो प्रभावित होणे. रिस्पॉन्सचा अर्थ होतो बघा उत्तराने, म्हणजेच काय, प्रतिसाद देणे असं आपण त्याला म्हणूया. नॉडेड, रूट शब्द येतो नॉड, म्हणजेच मान हलवणे असं आपण म्हणूया. इथे होकार दिला असं आपण त्याला म्हणूया, होकारदर्शी मान दर्शवली, नॉड केलं. एक्सप्लेनचा अर्थ व्हायला स्पष्ट करणे. स्माइलचा विटू झाला, ED लागलाय, स्माइल म्हणजे हसणे. रिप्लाइड बघा, रूट शब्द येतो रिप्लाय, फी2 येतं रिप्लाइड, फी3 येतं रिप्लाइड. रिप्लाइडचा अर्थ होतो प्रत्युत्तर देणे, हे की नाही. सर्टनलीचा अर्थ होतो निश्चितपणे किंवा नक्कीच. अपॉर्च्युनिटीचा अर्थ होतो संधी. लॉस्ट तुम्हाला पॅसेजमध्ये होता, फी1 येतो लूज, फी2 आणि फी3 येतो लॉस्ट, लॉस. लूजचा अर्थ होतो एखादी गोष्ट गमावणे. ओके, नंतर बघा मोमेंटचा अर्थ आहे क्षण. डिझर्वचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीसाठी पात्र असणे, लायक असणे. अटेन्शनचा अर्थ होतो लक्ष देणे. रिस्पेक्ट म्हणजेच काय, तर आदर करणे, इथे थोडंसं झालं लिहिण्यामध्ये, रिस्पेक्टचा अर्थ होतोय आदर करणे. रिफ्लेक्टचा अर्थ होतोय प्रतिबिंबित करणे म्हणजे किंवा परावर्तन करणे. कॅरेक्टरचा अर्थ होतोय चारित्र्य. व्हॅल्यूज म्हणजेच मूल्य, याला लक्षात ठेवा, मोरल व्हॅल्यूज म्हणजे नैतिक मूल्य. विजडमचा अर्थ होतो शहाणपण. अपलॉडेड पॅसेजमध्ये होता, रूट शब्द येतो ॲपलॉड. ॲपलॉड म्हणजे टाळ्या वाजून एखाद्याची बद्दल प्रशंसा करणे. ॲपलॉडचं विटू होतं ॲपलॉडेड आणि फित्री सुद्धा ॲपलॉडेड येतं. इनसाइटफुलचा अर्थ होतो अंतर्दृष्टी. ॲप्रिसिएटेड पॅसेजमध्ये होता, रूट शब्द फी1 येतो ॲप्रिसिएट, फी2 येतो ॲप्रिसिएटेड, ॲप्रिसिएटेड. ॲप्रिसिएटचा अर्थ होतो प्रशंसा करणे, एखाद्याचं कौतुक करणे. प्रोफाउंडचा अर्थ होतो प्रगल्भ, विद्वत्तापूर्ण किंवा अगदी खोलवर विचार केलेला. ओके, तर मित्रांनो, ही होती आजच्या सिरीजमधली महत्त्वाची स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.